आता महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे गरीब कुटुंब असतील त्यांना मदत केली जाते. म्हणजे त्यांना कुठल्याही ना कुठल्या प्रकारे त्यांना मदत केली जाते. जसं की तुम्हाला माहिती आहे रेशन फ्री वाटप झालंय. त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये कित्येक योजना सुरू केले जातात. आता तुम्हाला माहिती आहे का, हे जे योजना सुरू केले जातात, एक राज्य शासनाची योजना असते आणि एक केंद्र शासनाची योजना असते. तर महाराष्ट्रामध्ये दोघं योजना राबवली जातात. पण जास्तीत जास्त जे गरीब कुटुंब असतं, ज्यांच्याकडे जास्त सुविधा नसते, त्यांच्यासाठी जास्तीत जास्त योजना सुरू केली जातात. पण त्याच पद्धतीने आता एक अशी योजना आहे, ती त्या योजनेच्या चर्चा 2025, 24, 23 मध्ये सुद्धा सुरू झाले. पण आता त्याचं अपडेट, एक मोठी अपडेट आलेली आहे. तुम्ही जर ऐकले असेल की ई श्रम कार्ड योजना, ही योजना फक्त ऐकली असेल, पण आता याची एक मोठी अपडेट आलेली आहे. अपडेट काय आलेली आहे? ज्या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जातो, लाडक्या बहिणींना फक्त महिलांना लाभ दिला जातो, तर आता ई श्रम कार्ड जी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून अशा व्यक्तींना, अशा कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे ज्या कुटुंबाचं दारिद्र्य रेशन कार्ड खाली, म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न 70,000 पेक्षा कमी असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना कोणासाठी आणलेली आहे? जे हातमजुरी करता, बांधकाम साईटवर कामाला जातात, अशा व्यक्तींसाठी योजना आणलेली आहे आणि त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. आपण या योजनेच्या अपडेट एक पाहणार आहोत की फॉर्म कुठं भरायचा, काय भरायचा, या योजनेचा लाभ कसं मिळणार आहे आणि पैसे कसं खात्यात जमा होतील, कोणाला दिले जाणार आहे, कोणकोणते नियम आहे, सर्व काही तुम्हाला इथंच समजणार आहे. आणि याचा फॉर्म कुठं भरायचा आणि कोण भरू शकतं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. नमस्कार, असंच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला सर्वात अगोदर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचा ज्या पद्धतीने तुम्हाला हप्ता दिला जातो, तर त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. कशा पद्धतीने? तर बघा, आता सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहूया. आता बघा, ई श्रम कार्ड योजना, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दर महिन्याला मिळणार 5,000 रुपये फक्त यांनाच मिळणार आहे. आता योजना आहे दारिद्र्य रेषेखाली, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 70,000 पेक्षा कमी आहे, 77,000 पेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. आणि याचे अपडेट आलेले आहे सकाळी याचे अपडेट आलेले आहे की आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये, 2025 मध्ये याला सुरुवात करण्यात आली होती. तर आता 2026 मध्ये याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. आणि कालच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनाउन्समेंट केलेली आहे आणि याची अपडेट सुद्धा आलेली आहे. तर बघा, ई श्रम कार्ड योजनेसाठी तुम्हाला 5,000 रुपये कसं मिळू शकता, त्यासाठी तुम्हाला एक काम अत्यंत महत्वाचं आहे, ते तुम्हाला जाणून घेणं. यामध्ये नियम, कागदपत्र आणि तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र बसता का हे सुद्धा जाणून घ्या. कारण जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही याच्यात फॉर्म भरून तुम्हाला पैसे दिले म्हणजे तुम्हाला हप्ता वगैरे जमा होणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम जमा होणार नाही. नियम सर्वात महत्वाचा. तर बघा, आता या योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे? जसे की शेती संबंधित काम करणारे मजूर असो, त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. बांधकाम साईटवर काम करणारे, रोड साईटवर विक्री करणारे, ऑटो चालक असे, म्हणजे जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आहे. एक सोपी गोष्ट लक्षात घ्या, जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आहे आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. असं नाही की सर्व हातमजुरी करतात सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे. त्या क्रायटेरियामध्ये आणि त्या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. तर बघा, आता या योजनेचे पैसे म्हणजे हप्ता कसं मिळणार आणि कोणाला मिळणार आहे, ही मोठी बातमी आहे. भरपूर व्यक्तींचे कमेंट येत आहे की या योजनेसाठी, जसं याचं अपडेट आलेलं आहे तुम्ही बघू शकता, खूप मोठी चर्चा सुरू झालेली आहे. कारण ई श्रम कार्ड योजना, या योजनेची जसे अपडेट आली सर्वात अगोदर मी तुम्हाला माहिती देतोय, म्हणून आपल्या चॅनलला सर्वात अगोदर प्रथम तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आता योजनेचा हप्ता कसं मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे, यासाठी आहे पात्रता. तर ते काहीतरी नियम ठेवण्यात आलेले आहेत, त्या नियमांमध्ये तुम्ही बसणे गरजेचं आहे. आता बघा, कोणकोणते नियम आहे. आता नियमात ई श्रम कार्डसाठी या 5 अटी किंवा 4 अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. आता योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे? लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे. लाभार्थ्यांचे वय 22 ते 65 दरम्यान असले पाहिजे.
लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर नसावं. एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा जसं गव्हर्नमेंट नोकरीवर कोणी नसेल त्यांना लाभ दिला जातो, त्याच पद्धतीने या ई श्रम कार्ड योजना जी आहे या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर नसेल. ठीक आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं. आता जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन सुद्धा नसावी. आता जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, कारण योजना कोणासाठी आहे, शेती संबंधित मजुरी कामाला जातात त्यांच्यासाठी योजना आहे. ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना लाभ दिला जाणार नाही. लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असलेच पाहिजे, म्हणजे तुम्ही आतापर्यंत ई श्रम कार्ड काढले असेल आणि लाभार्थ्यांचे वय 22 वर्ष ते 65 वर्षाच्या दरम्यानच पाहिजे तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. या 4 अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते कागदपत्र आहे ते सुद्धा जाणून घ्या. आता सर्वात अगोदर आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, ते आता कंपल्सरी आहे. ई श्रम कार्ड सुद्धा, म्हणजे ई श्रम कार्ड योजनेसाठी ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे नसेल तुम्ही योजनेचा फॉर्म कसं भरू शकता, तर तुमच्याकडे ई श्रम कार्ड सुद्धा पाहिजे. आणि रेशन कार्ड, आता पिवळे असो केसरी असो यामध्ये काही फरक नाही, फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे. आणि त्या रेशन कार्ड त्यानंतर बँक पासबुक तर कंपल्सरी लागणार आहे, कारण हप्ता तुम्हाला जो जमा होईल तुमच्या बँकेत जमा होईल आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर आधार कार्डशी बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही, कारण हप्ता कुठे जमा होणार आहे, तुमच्या बँकेत जमा होणार आहे. आणि तुमच्या बँकेत जमा होईल तर तुम्हाला तो लाडकी बहीण योजनेचा जसा हप्ता जमा होतो त्याच पद्धतीने तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे, मोबाईल क्रमांक आणि अर्ज नमुना तुम्हाला फॉर्म भरताना दिला जाणार आहे. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. आता याचं पोर्टल ऑफिशियल ओपन झालेलं नाही, याची फक्त अपडेट आलेली आहे. ही अपडेट आहे, हे आर्टिकल आलेलं आहे. आर्टिकल मध्ये भरपूर आपल्याला कमेंट पाहायला मिळाले की या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना असं यामध्ये आवश्यक कागदपत्र दिलेले आहे आणि नियम दिलेले आहे. जर तुम्ही या नियमांमध्ये या कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पोर्टलवर फॉर्म भरू शकता. याचं पोर्टल लवकरच सुरू होणार आहे आणि जसंही सुरू झालं तर सर्वात अगोदर याचा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला डिटेलवर माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या मोबाईलवर तो फॉर्म भरू शकता. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गाईड करणार आहे. फक्त तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये हो म्हणा आणि नाही भरायचं असेल तर नाही सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही पात्र असाल तर हो म्हणा, अपात्र असाल तर तुम्ही अपात्रमध्ये नाही सुद्धा लिहू शकता. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढं मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा सर्व डिटेलवर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे आणि सर्वांना इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. अशाच प्रकारे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.